महाराष्ट्रामध्ये वैकुंठ चतुर्दशीला म्हणजेच दीपावली झाल्यानंतर जी पहिली पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा असे म्हणले जाते। त्यावेळेस अशा पद्धतीचा दिव्यांचा सण साजरा केला जातो। आपल्या कोल्हापूरमध्ये जिथे जिथे नदी घाट आहे म्हणजे पंचगंगा नदीचा घाट आहे तिथे अशा पद्धतीने दिवे लावण्यात आले होते आणि अशा पद्धतीच्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। अतिशय उत्तमरित्या ह्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, अगदी प्रतिकृती सुंदर अशा रांगोळ्या आणि त्यातच तेलाचे दिवे हे तर आपल्या दिवाळीचे आकर्षणाचा विषय असतो। म्हणजे जोपर्यंत आपण दारामध्ये रांगोळी काढत नाही, त्याच्या बाजूला पणत्या लावत नाही, तोपर्यंत दिवाळीचा फीलच येत नाही। म्हणून अशा पद्धतीचं ज्यावेळेस पौर्णिमा असते त्यावेळेस असं सेलिब्रेट केलं जातं। आणि इथं तुम्ही पाहिलंच आहे कोल्हापूरची करवीर निवासिनी जी अंबाबाई देवीची प्रतिकृती ही बनवलेली आहे। सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांची ही रांगोळी अशा पद्धतीने सुंदर काढलेली आहे आणि त्याच्या बाजूलाच भारतवीर असं लिहिलेलं आहे प्रतिष्ठान म्हणून। चे महत्त्व तर आपल्या सगळ्यांना कळालेच पाहिजे, त्याचबरोबर पुढच्या पिढीलाही समजले पाहिजे। अशा पद्धतीचे कार्यक्रम राबवून आपल्याला ते पुढच्या पिढीला देता येतील। इथे आता रांगोळीमध्ये दिवाळीमध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व सांगितलेले आहे, म्हणजे लिहिलेले आहे। पहिला दिवस कोणता असतो, दुसरा दिवस कोणता असतो, त्यालाच इथे पाऊल असे संबोधलेले आहे। म्हणजे पहिले पाऊल वसुबारसचे, म्हणजे पहिल्यांदा वसुबारस यापासूनच दिवाळीची सुरुवात होते। दुसरे पाऊल धनत्रयोदशीचे, तिसरे पाऊल नरक चतुर्दशीचे, चौथे पाऊल दीपावलीचे, पाचवे पाऊल लक्ष्मी कुबेराचे, सहावे पाऊल दीपावलीचा जो पाडवा असतो दिवाळी पाडवा त्याचे, सातवे पाऊल भाऊबीजेचे, आठवे पाऊल तुळशी विवाहाचे आणि नववे पाऊल त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा असे संबोधलेले आहे। खूप सुंदर असं इथं सांगितलेलं आहे, लिहिलेलं आहे। त्यासोबतच अशा सुंदर आकर्षित रांगोळ्यांनी जो हा घाट आहे नदीवरचा तो अतिशय सुंदर दिसत होता। अगदी लखलखीत लाईट, म्हणजे ज्या लाईटच्या प्रकाशापुढेही या पणत्यांचा प्रकाश अधिक उजळून दिसत होता अशा पद्धतीनं। आता इथं गणपतीची मूर्ती मध्ये ठेवलेली आहे आणि बाजूने अशा पद्धतीची मस्त अशी सुंदर आपली जी भारतीय रांगोळी आहे म्हणजे संस्कार भारतीय रांगोळी ती काढलेली आहे। आणि त्याच्याच परत नंतर खालच्या बाजूला अशा पद्धतीची ही रांगोळी काढलेली आहे, म्हणजे स्त्रीचं महत्त्व, स्त्रीचे अलंकार अशा पद्धतीने काढलेले आहेत। काही गोष्टी सहजरित्या कॅप्चर केल्या की ती खूप सुंदर दिसतात। म्हणजेच हा व्हिडिओ मी अगदी तयारीनं केलेला नाही, अगदी सहजरित्या घाटावरती आम्ही गेलेलो पाहण्यासाठी हा कार्यक्रम सगळा। त्यावेळेस मी जाता जाता हा व्हिडिओ बनवलेला, खूप गर्दी होती परंतु माझ्या परीने मी खूप प्रयत्न केलेला आहे सुंदर व्हिडिओ बनवण्याचा आणि इतकं आकर्षित दिसत होतं सगळं। याची एखादी छोटीशी झलक तुमच्याबरोबर शेअर करावी म्हणून हा छोटासा व्हिडिओ मी बनवलेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायलाही विसरू नका। याच्यातील कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडलेल्या आहेत। मतदान करण्याचाही संदेश इथे रांगोळीमधून दिलेला आहे, म्हणजे मतदान करणं किती गरजेचं आहे। मतदान केल्यामुळेच लोकांमधील जागरूकता लक्षात येते। ज्या पद्धतीनं मतदान जास्त प्रमाणात होईल त्या पद्धतीनं लोक जागरूक आहेत हे सिद्ध होतं, म्हणून मतदान हे केलंच पाहिजे। आता अशा पद्धतीनं मस्त सुंदर असा हा घाट दिसत होता। वरती मंदिराला, म्हणजे इथं जे मंदिर आहे त्याला अशी मस्त सुंदर लाइटिंग केलेली आणि नदीवरचा जो पूल आहे त्यालाही सुंदर लाइटिंग करून अगदी आकर्षित असं बनवलेलं होतं। अशा पद्धतीचं येथील वातावरण होतं आणि गर्दी बघितलीच आहे तुम्ही, इतकी गर्दी झालेली होती आणि खूप सुंदर इथं वातावरण होतं। अगदी धार्मिक, ज्या पद्धतीनं आपले सण उत्साहात साजरे होतात त्याच पद्धतीचं इथं अगदी धार्मिक वातावरण होतं। सोबतच जे पणत्या लावलेल्या त्याच्यामुळे एक वेगळीच वाइब येत होती, अतिशय सुंदर वाटत होतं। आणि अशा पद्धतीचं हे लोकेशन आहे, म्हणजे हा पूल आहे तो अशा पद्धतीने दिसत होता आणि याच्यावरती जे फोकस वगैरे लावलेले ते अतिशय सुंदर दिसत होते।